floating to the sky. The summer was alive, going to the end of time. I can see the daylight. I swear perfectly in you. हॅलो नमस्कार मित्रांनो, तर आमच्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही करणार आहोत गणपतीची तयारी आणि डेकोरेशन करणार आहे. आमच्याकडे टेबल वगैरे काही नव्हता, तर आम्ही अशा पद्धतीने जुगाड करत आहोत. व्हिडिओ कंटिन्यू करत चला, आम्ही दाखवणार आहे. आणि इकडं डेकोरेशनसाठी थोडा बहुत सामान आहे आमच्याकडं. तर हा सामान मिळून आम्ही जसं आमच्याकडून सजावट होईल गणपतीसाठी तर आम्ही प्रयत्न करू आणि तुम्हाला पण दाखवूया. चला सुरुवात करूया व्हिडिओला. एक मिनिट हा थोडा द्या ना, कारण तो की हा घ्या ना. हे लावायचं. देऊ नका ते. नाही पॅकच घेऊ. तेव्हा बरं होऊन जाईल. तू साबणाला करू का मग? थोडा थोडा व्हिडिओ तुकडा काढ, एकच बटाटा काढू नको. तर मित्रांनो, आता आम्ही साडी टाकलेली आहे. ते ही बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने साडी आपण टाकलेली आहे. आणि आता सजावट सुरू आहे, स्टार्ट करून दिलेली सजावट. व्हिडिओ नक्की पूर्ण बघत चला आता. आणि गणपतीची डेकोरेशन तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. माझ्या घरात खूप गर्दी म्हणून आज कलकल आवाज येत असेल. तर हे श्रावणी नव्या सगळे इकडं सगळी तयारी चालू आहे गणपतीची. अशा पद्धतीनं साडी टाकलेली. टेबल नसल्यामुळे ही कोटीवर टाकतोय आपण सगळं साडी वगैरे, आणि कोटी पण झाकून देणार आहे आपण. हॅलो नमस्कार मित्रांनो, तर आता इथपर्यंत सजावट केलेली आहे. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला दाखवतो सजावट. अजून खूप काही मस्त तयारी करूया आपण. आताशी चालली तयारी. तर पहिले कसं दिसत होतं ना आता कसं दिसतंय कमेंटमध्ये नक्की सांगा. पहिले ती कोटीसुद्धा दिसत होती, तिला पण आपण साडी लावून पॅक केलेलं. आणि ह्या प्लाउडला पण आपण फेटा होता आपल्याकडं, तर तो फिरवून दिला गोल आणि मागं साडी लावून हे लावलेलं. आता पुढं बघूया की काय काय लावतो, कारण आता आमच्याकडं आहे फुलं. हे म्हणजे नकली फुलं आहे मित्रांनो, पण सजावटसाठी आपण करूया काही ना काही जुगाड. तर चला कंटिन्यू करत चला व्हिडिओला. आणि व्हिडिओ कसा वाटतो, आणि गणपतीसुद्धा आणणार आहे आपण, तर तो ब्लॉग पण नक्की बघायचा. हा फक्त डेकोरेशनचा ब्लॉग बनवतो आहे मित्रांनो. फायनली आपण सजावट करून टाकलेली आहे. तर बघू शकता माझ्या मागं किती छान असं सजावट केलेली आहे. आता सजावट इथपर्यंतच करूया, कारण आता गणपती घ्यायला पण जायचं आहे. तर गणपती जर मोठा आणू छोटा आणू अजून डोक्यात काही फिक्स नाही, कोणता आवडतो काय आवडतो ते तिकडे गेल्यावरच आम्हाला कळणार आहे. तर आता अशा पद्धतीने आम्ही सजावट केलेली आहे. तर गणपती आणायला जाऊ, तो ब्लॉग बी नक्की बघा. आता हा व्हिडिओ मी इथंच संपवतो. आता आपली सजावट झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि सजावट कशी झालेली आहे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.